नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 साठी बघा पुणे आणि मुंबई या दोन जिल्ह्यांचा पेपर राहिलेला आहे। त्यासाठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालवण्याचे प्रश्न आपण पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न 1 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या दरम्यानचे असणार आहेत। तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। प्रत्येक प्रश्न हा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। एकदम फास्ट पद्धतीने पाहणार आहोत बघा। याची आपण एक्स्ट्रा माहिती घेतलेली आहे। हे प्रश्न फक्त आपण उत्तर आणि प्रश्न अशा पद्धतीने पाहणार आहोत। पहिला आहे, महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम खालीलपैकी कोणते ठरलेले आहे? पर्याय ड, मण्याची वाडी हे महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम ठरलेले आहे। दुसरा प्रश्न आहे, सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणते पदक जिंकले? तर ते जिंकले आहे सुवर्ण पदक। पुढचा तिसरा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात भारताची ध्वजवाहक कोण होती? तर पर्याय ब, मनू भाकर, जिने भारताला बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून दिले। म्हणजे खाते कोणी ओपन केले पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी? तर मनू भाकर, आणि हीच भारताची ध्वजवाहक होती। पुढचा प्रश्न आहे चौथा, देशातील पहिले 3D प्रिंटेड स्कूल कोणत्या राज्यात बांधण्यात आले? तर पर्याय अ, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये बांधण्यात आले। पाचवा प्रश्न आहे, मोर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आदिचुंचनगिरी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे किंवा कोठे आहे? तर ते आहे पर्याय क, कर्नाटक या राज्यामध्ये। पुढचा सहावा प्रश्न आहे, कोणता देश श्रीरामाचे टपाल तिकीट जारी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे? तर पर्याय ड, लाओस हा देश श्रीरामाचे टपाल तिकीट जारी करणारा पहिला देश ठरला आहे। पुढचा आहे प्रश्न, वायुसेना अभ्यास तरंग शक्ती 2024 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर पर्याय अ, तमिळनाडू व राजस्थान या दोन राज्यांमध्ये करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटर स्टीपल चेस धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत पात्र ठरणारा अविनाश साबळे कितवा भारतीय ठरला? तर तो पहिला ठरलेला आहे बघा, पहिला, ऑप्शन घेतलेला नाही, तर पहिला ठरलेला आहे, पहिला। पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळणारे काश्मीर हे देशातील कितवे शहर ठरलेले आहे? तर पर्याय ड, चौथे शहर ठरलेले आहे। पुढचा आहे, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी टोकियो शहरात कोणाच्या पुतळ्याचे अनावरण केले? तर पर्याय अ, महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले बघा टोकियो शहरामध्ये। पुढचा आहे प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने कोणते पदक जिंकले आहे? तर पर्याय ब, कांस्य पदक जिंकलेले आहे। आणि आता दुसरा खेळाडू बघा बनलेला आहे खाशाबा जाधव नंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे। पुढचा आहे, खालीलपैकी कोण देशातील पहिला अनाथ वकील ठरला आहे? तर पर्याय क, अश्विन आगवणे हा देशातील पहिला अनाथ वकील ठरला आहे। पुढचा आहे, वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचा वैश्विक कृषी पुरस्कार 2024 कोणत्या राज्याला जाहीर झाला? तर पर्याय ब, महाराष्ट्राला जाहीर झाला आहे। पुढचा प्रश्न आहे, आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला डीजी म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर पर्याय ड, लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांची निवड झालेली आहे। पुढचा प्रश्न आहे, आपत्ती व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत कोणी मांडले? पर्याय ड, नित्यानंद राय यांनी मांडले आहे आपत्ती व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक। पुढचा 16वा प्रश्न आहे, कोणत्या जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा राज्यांना घटनात्मक अधिकार आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे? तर पर्याय ब, SC ST। आणि यासाठी पूर्ण भारतभर बघा आंदोलने होत आहेत या SC आणि ST उपवर्गीकरण साठी जो काही निर्णय दिलाय बघा सर्वोच्च न्यायालयाने, आणि याच्या विरोधात पूर्ण भारतामध्ये आता आंदोलने होत आहेत। पुढचा प्रश्न आहे, लडाखमधील शिमकुंडला बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? पर्याय क, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। पुढचा प्रश्न आहे, मुख्यमंत्री मैया सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर ती सुरू केली आहे पर्याय ड, झारखंड या राज्याने। पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने किती नवीन नॅशनल हाय स्पीड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे? तर पर्याय ब, 8 नॅशनल हायवे कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आलेली आहे। पुढचा आहे प्रश्न,
थेरियम आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लांट कोणत्या देशात स्थापन करण्यात येणार आहे? तर पर्याय क चीन या देशामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, टाइम मॅगझिनच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस यादीत भारताच्या किती स्थळाचा समावेश आहे? तर पर्याय ब 2 स्थळांचा समावेश आहे. पुढचा 22वा प्रश्न आहे, भारतीय विमान विधेयक 2024 लोकसभेत कोणी मांडले? तर पर्याय ड ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मांडलेले आहे. यांनी नाही मांडले. पर्याय क के राममोहन नायडू यांनी मांडले आहे बघा भारतीय विमान विधेयक 2024 लोकसभेत. पुढचा 23वा प्रश्न आहे, माको हायपरसॉनिक मल्टीमिशन माको क्षेपणास्त्र कोणी विकसित केले? तर पर्याय अ अमेरिका या देशाने विकसित केले आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांना कोणत्या रोगावरील संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर पर्याय ड मधुमेह या रोगावरील संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोणाला? तर जितेंद्र सिंह यांना. पुढचा आहे प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरताच कोणत्या कुस्तीपटूने निवृत्ती जाहीर केली आहे? तर पर्याय क विनेश फोगाट यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. किती ग्रॅम वजन जास्त आले? तर 100 ग्रॅम वजन जास्त आले. पुढचा प्रश्न आहे, सीमा सुरक्षा दलाचा अतिरिक्त कारभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे? पर्याय क दलजित सिंह चौधरी यांच्याकडे. पुढचा प्रश्न आहे, 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित केले जाणार आहे? तर ते आयोजित केले जाणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अमेरिकेच्या नोहा लायल्सने पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले? तर पर्याय अ सुवर्ण पदक जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, बिमस्टेक बिझनेस समिट 2024 कोठे आयोजित करण्यात येत आहे? तर पर्याय ड आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात येत आहे. पुढचा 30वा प्रश्न आहे, कॅम्पेन ऑर्डर ऑफ द फिजी या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले? तर पर्याय क द्रौपदी मुर्मू यांना सन्मानित करण्यात आले कॅम्पेन ऑर्डर ऑफ द फिजी या पुरस्काराने. पुढचा आहे प्रश्न, हिरोशिमा दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर पर्याय ड 6 ऑगस्टला. पुढचा आहे प्रश्न, भारत अमेरिका अंतराळ मिशन एक्झिओम 4 साठी कोणत्या भारतीय अंतराळवीराची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय ड कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा आहे प्रश्न, बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय क नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांची निवड करण्यात आली आहे. पुढचा आहे प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक कोण असणार आहे? तर पर्याय अ PR श्रीजेश हॉकी या खेळाशी संबंधित आहे. हा बघा पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक असणार आहे. महिला कोण? तर मनू भाकर. महिला ध्वजवाहक मनू भाकर. शरद कमल अचंत आणि PV सिंधू हे उद्घाटनावेळी ध्वजवाहक होते आणि समारोप सोहळ्यावेळी PR श्रीजेश आणि मनू भाकर हे ध्वजवाहक होते. पुढचा आहे, वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक 2024 कोणी लोकसभेत मांडले? तर पर्याय ब किरेन रिजिजू यांनी मांडले आहे. पुढचा आहे, भारतातील पहिले AI आधारित अंगणवाडी केंद्र कोठे उभारण्यात आले? पर्याय ड गाझियाबाद उत्तर प्रदेश या ठिकाणी भारतातील पहिले AI आधारित अंगणवाडी केंद्र हे उभारण्यात आले. पुढचा आहे, भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर पर्याय क कांस्य पदक जिंकले. पुढचा आहे, हर घर तिरंगा ही मोहीम कोणत्या कालावधीत राबवण्यात येणार आहे? तर पर्याय क 9 ते 15 ऑगस्ट या दरम्यान. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिले धान्य ATM कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आले? तर पर्याय ड ओडिसा या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आले. पुढचा आहे, 15 ऑगस्ट 2024 रोजी पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS 8 चे कोणत्या रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे? तर योग्य उत्तर आहे SSLV. SSLV या रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. पुढचा आहे प्रश्न, कावा महिला व्हॉलीबॉल राष्ट्रीय लीग 2024 मध्ये कोणी विजेतेपद पटकावले?
तर पर्याय क आपल्या भारताने विजेतेपद पटकावले आहे. पुढचा आहे पहिल्या विज्ञान रत्न पुरस्कार 2024साठी कोणाची निवड करण्यात आली? तर पर्याय क गोविंदराजन पद्मनाभन यांची निवड करण्यात आली. पुढचा आहे मिस वॉटर लिली 2024 स्पर्धा कोणत्या देशात पार पडली? तर पर्याय अ फिलिपाईन्स या देशात पार पडली. पुढचा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2024ने कोणाला गौरविण्यात आले? तर पर्याय ड धनंजय दातार यांना. पुढचा आहे प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारताच्या नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले? तर पर्याय ब रौप्य पदक जिंकले, रौप्य पदक. पुढचा आहे भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाच्या मुख्य कोचपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय ड PR श्रीजेश. RBIच्या पतधोरण समितीने रेपो दर नव्यांदा किती टक्के कायम ठेवला आहे? तर पर्याय ब 6.5%. पुढचा आहे डिझास्टर रिस्क मॅनेजमेंटसाठी विमा लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले? तर पर्याय ड नागालँड हे राज्य. पुढचा आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये फुटबॉल खेळात कोणत्या देशाने सुवर्ण पदक जिंकले? तर ते जिंकले पर्याय क स्पेन या देशाने. पुढचा आहे प्रश्न जागतिक आदिवासी दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर पर्याय क 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन हा साजरा करण्यात आला. पुढचा आहे प्रश्न कोणत्या देशाला जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा सापडला आहे? तर पर्याय क चीन या देशाला. पुढचा आहे साऊथ आफ्रिका 20 क्रिकेट लीगमध्ये खेळणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे? तर पर्याय क दिनेश कार्तिक. पुढचा आहे झारखंड सरकारने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी कोणता पोर्टल लॉन्च केला? तर पर्याय क उपस्थिती पोर्टल. पुढचा प्रश्न आहे भारतीय वायुसेनेने कोणत्या मिसाईलच्या उत्पादनाला मान्यता दिली आहे? तर पर्याय क अस्त्र मार्क 1. पुढचा आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने लॉजिस्टिक धोरण 2024ला मान्यता दिली? तर पर्याय ब महाराष्ट्र. पुढचा आहे प्रश्न महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील कंदील पुष्प वनस्पतीच्या नव्या प्रजातीला कोणाचे नाव देण्यात आले? तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. पुढचा आहे कोणत्या देशादरम्यान उदार शक्ती 2024 वायुसेना अभ्यासाचे आयोजन केले आहे? पर्याय अ भारत व मलेशिया. पुढचा आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू अमन सेहरावतने कोणते पदक पटकावले? तर ते पटकावले आहे पर्याय क कांस्य पदक. पुढचा आहे काकोरी रेल्वे कट सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर पर्याय अ योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आले. पुढचा आहे सर्वात हलके फ्रंट हार्ड आर्मर बुलेट प्रूफ जॅकेट कोणत्या संस्थेने विकसित केले? तर पर्याय क DRDOने. सध्या अध्यक्ष कोण आहेत? समीर व्ही कामत. पुढचा आहे टिंबटिंब सीमेवर देखरेख करण्यासाठी रवी गांधी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली? तर पर्याय ब भारत आणि बांगलादेश या सीमेवर देखरेख करण्यासाठी रवी गांधी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. पुढचा आहे प्रश्न इंडिया ॲपर्सॅन्ड 100 इन्व्हिजिंग टुमारो इकॉनॉमिक पॉवर हाऊस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा हे पुस्तक कोणाचे आहे? तर पर्याय क KV सुब्रमण्यम यांचे ते पुस्तक आहे. पुढचा आहे फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीमध्ये भारताच्या किती कंपन्यांचा समावेश झाला आहे? तर पर्याय ब 9 कंपन्यांचा समावेश आहे. पुढचा आहे प्रश्न कोणत्या ठिकाणच्या IITने भारतीय सैनिकांसाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित बूट तयार केले असून त्यामधून चालताना वीज निर्मिती होते? तर पर्याय क IIT इंदोरने तयार केलेले बघा आहे. पुढचा आहे प्रश्न IMP प्रश्न आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024ने कोणास सन्मानित करण्यात आले किंवा कोणास जाहीर झाला? तर पर्याय अ अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे 2024चा. 2023चा जाहीर झाला होता सुरेश वाडकर यांना. पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये सर्वाधिक सुवर्ण पदक कोणत्या देशाने पटकावले? तर ते पटकावले आहेत पर्याय क अमेरिका या देशाने पटकावले आहेत. किती? तर 40. सर्वाधिक पदके कोणी पटकावली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये? तर 128 पटकावले आहेत अमेरिका या देशाने. भारताने यामध्ये किती पटकावले? तर 6 पदके पटकावले आहेत. त्यामध्ये 5 कांस्य पदक आणि 1 रौप्य पदक.
पुढचा आहे प्रश्न 15 ऑगस्ट 2024ला भारत आपला कितवा स्वतंत्र दिवस साजरा केला? तर पर्याय ड 78वा साजरा केला आपल्या भारताने. पुढचा आहे केंद्रीय कॅबिनेट सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय ब के.व्ही. सोमनाथन यांची नियुक्ती करण्यात आली. पुढचा आहे IMP प्रश्न 31 सदस्यीय JPC समितीचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय ब जगदंबिका पाल भाजप नेते आहेत बघा, यांची नियुक्ती करण्यात आली. पुढचा आहे बँकिंग कायदे सुधारणा विधेयक 2024 कोणी लोकसभेत सादर केले? पर्याय क निर्मला सीतारामन यांनी, भारताचे अर्थमंत्री आहेत. पुढचा आहे प्रश्न खालीलपैकी कोणते विद्यापीठ देशात सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे? तर पर्याय क ISI बंगळुरू हे विद्यापीठ. पुढचा आहे प्रश्न तिमोर लेस्ते देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रेट कॉलर ऑफ ऑर्डरने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर पर्याय ड द्रौपदी मुर्मू. पुढचा आहे प्रश्न ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2024 कोणास जाहीर झाला? तर पर्याय क संजय महाराज पाचपोर यांना. पुढचा आहे पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग स्पर्धा कोठे आयोजित केली जाणार आहे? पर्याय ड हरियाणा या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे 2028च्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहेत? तर त्या पर्याय ब अमेरिका या देशामध्ये, लॉस एंजेलिस या ठिकाणी. पुढचा आहे गुजरात साहित्य अकादमीचा कवी नर्मद पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर पर्याय ब बाबा भांड यांना. पुढचा आहे भारताचे बॉलिंग म्हणजेच गोलंदाजीचे नवीन कोच किंवा प्रशिक्षक कोण बनले? तर पर्याय क साऊथ आफ्रिकेचे मॉर्ने मॉर्केल. पुढचा आहे रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार 2024 कोणास जाहीर झाला? तर पर्याय क नटवर्य प्रभाकर पणशीकर यांना जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न आहे रेफत अहमद यांची कोणत्या देशाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाली? तर पर्याय क बांगलादेश. पुढचा 77व्या लोकार्नो चित्रपट महोत्सवात पार्दो अला कॅरेरा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर पर्याय क शाहरुख खान. पुढचा आहे केंद्र सरकारने ईडीच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती केली? तर पर्याय अ राहुल नवीन यांची. पुढचा आहे केंद्रीय गृहसचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे किंवा करण्यात आली आहे? तर पर्याय ड गोविंद मोहन यांची. पुढचा आहे प्रश्न कोणत्या देशाचे पंतप्रधान श्रेथा थाविसन यांना न्यायालयाने पदावरून हटवले आहे? तर पर्याय ड थायलंड या देशाच्या पंतप्रधानपदी जे काही श्रेथा थाविसन होते यांना न्यायालयाने पदावरून हटवले आहे. पुढचा आहे कोणाच्या हस्ते जिओ पारसी योजना पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला? पर्याय क किरेन रिजिजू. पुढचा आहे PR श्रीजश यांची किती क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? पर्याय अ जर्सी क्रमांक 16. पुढचा आहे 2023चा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? पर्याय ड आशा पारेख यांना जाहीर झाला आहे. पुढचा आहे कोणत्या देशात जगातील सर्वात जुन्या कॅलेंडरचा शोध लागला? तर पर्याय ड तुर्की या देशात. पुढचा आहे 27वी नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे? पर्याय क महाराष्ट्र राज्यामध्ये. पुढचा आहे स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय अ श्री CS शेट्टी यांना. पुढचा आहे IOCने खालीलपैकी कोणास ऑलिम्पिक ऑर्डर देऊन सन्मानित केले आहे? तर पर्याय अ अभिनव बिंद्रा याला IOCने ऑलिम्पिक ऑर्डर देऊन सन्मानित केले आहे. पुढचा आहे भारतातील पहिल्या धान्य ATMला कोणते नाव देण्यात आले? तर पर्याय ड अन्नपूर्ती. ओडिसा या राज्यामध्ये सुरुवात झाली बघा याची, ओडिसा. आणि त्याला नाव कोणाचे काय देण्यात आले? तर अन्नपूर्ती असे नाव देण्यात आले. पुढचा आहे नगर अध्यक्षांचा कालावधी 2.5 ऐवजी किती करण्याचा निर्णय घेण्यात आला? तर पर्याय क 5 वर्षाचा करण्यात आला. पुढचा आहे खालीलपैकी कोणाला मरणोत्तर कीर्तीचक्र पुरस्कार जाहीर झाला आहे? तर पर्याय ब कर्नल मनप्रीत सिंग यांना जाहीर झाला आहे.
पुढचा आहे 2023चा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर पर्याय क शिवाजी साठम यांना जाहीर झाला बघा, शिवाजी साठम. पुढचा आहे ओडीआय क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे? पर्याय क बाबर आझम पाकिस्तानचा खेळाडू आहे आणि हा प्रथम क्रमांकावर आहे. पुढचा आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पादत्राणे आणि चर्मोद्योग समूह विकास प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे? तर पर्याय ड रायगड. पुढचा आहे कोणत्या भाषेतील अट्टम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा जाहीर झाला आहे? तर पर्याय क मल्याळम. मल्याळम या भाषेतील चित्रपटाला हा जो काही अट्टम चित्रपट आहे बघा तो मल्याळम भाषेतील आहे आणि याच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठीसाठी कोणास जाहीर झाला आहे? तर वाळवी. वाळवी चित्रपट, वाळवी. पुढचा आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2024 साठी किती शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली? पर्याय क 103 शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आहे. पुढचा आहे देशातील रामसर स्थळांची संख्या एकूण किती झालेली आहे? तर नुकतंच 3 रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे 3 ठिकाणांना. तर ते पकडून आता एकूण 85 रामसर स्थळांची संख्या झाली आहे देशात. पुढचा आहे देशातील सर्वाधिक किती आहेत? तर 18 आहेत बघा तमिळनाडू राज्यामध्ये. भारतामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहेत? तर तमिळनाडू. किती? 18 आहेत. पुढचा आहे देशातील पहिला सौर ऊर्जेवर चालणारा पायलट प्रकल्प कोठे राबवला जाणार आहे? तर पर्याय ड JNPT बंदर. पुढचा आहे WHO ने कोणत्या आजाराच्या साथीला जागतिक आणीबाणी जाहीर केली? तर पर्याय ब एमपॉक्स या आजाराला जागतिक आणीबाणी घोषित केली आहे WHO ने. पुढचा आहे प्रो कबड्डी लीग 11च्या लिलावात कोण सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला? तर पर्याय सचिन तन्वर. सचिन तन्वर हा प्रो कबड्डी लीग 11च्या लिलावात सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे. पुढचा आहे जम्मू आणि काश्मीरच्या DGP पदी कोणाची निवड करण्यात आली? तर पर्याय नलिन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतंच जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुका देखील जाहीर झाल्या आहेत. 3 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पुढचा आहे महाराष्ट्र शासनाने कोणत्या ठिकाणच्या भूगोलचित्रे आणि पेट्रोग्लिफसना संरक्षित स्मारके म्हणून घोषित केले आहे? तर रत्नागिरी. रत्नागिरी या ठिकाणच्या भूगोलचित्रे व पेट्रोग्लिफसला संरक्षित स्मारके म्हणून घोषित केले आहे. पुढचा आहे संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर पर्याय हरीश पर्वतनेनी यांची निवड करण्यात आली. पुढचा आहे पेंदोंगतार्न शिनावात्रा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? तर पर्याय क थायलंड या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आणि हे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत बघा, पेंदोंगतार्न शिनावात्रा. पुढचा आहे भारत कोणत्या देशानंतर जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक देश बनला? तर पर्याय चीन या देशानंतर. पुढचा आहे फ्लड वॉच इंडिया ॲप 2.0 कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लॉन्च केले? तर पर्याय ड जलशक्ती मंत्रालयाने लॉन्च केलेले आहे. पुढचा आहे जुलै महिन्यातील ICC प्लेअर ऑफ मंथ 2024 कोण ठरले आहे? तर पर्याय ड गॅस ॲटकिन्सन आणि चमारी आटापटू. पुढचा आहे जम्मू काश्मीरमध्ये किती टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे? तर पर्याय 3 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे आणि हरियाणा राज्यामध्ये 1 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. पुढचा आहे टिंबटिंब राज्यातील NIA मुख्यालय संकुलात ईशान्येतील सर्वात उंच ध्वज फडकविला? तर पर्याय क मणिपूर. पुढचा आहे इस्रोचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS 8 चे कोणत्या यानाद्वारे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले? तर पर्याय क SSLV D3. पुढचा आहे देशातील पहिले डिजिटल कोर्ट कोठे तयार करण्यात आलेले आहे? तर पर्याय क केरळ या ठिकाणी देशातील पहिले डिजिटल कोर्ट हे स्थापन करण्यात आलेले आहे.
पुढचा आहे लाडकी बहीण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जाणार आहे, तर पर्याय ड 17 ऑगस्टला. पुढचा आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताचे ध्वजवाहक कोण असणार आहेत, तर पर्याय ब भाग्यश्री जाधव व सुमित अंतिल हे असणार आहेत बघा. पुढचा प्रश्न आहे संसदेच्या लोकलेखा समिती अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, पर्याय अ के.सी. वेणुगोपाल यांची. पुढचा आहे संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर पर्याय ब डॉक्टर संजय जायस्वाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा आहे भारताच्या संरक्षण सचिवपदी कोणाची निवड झाली आहे, तर पर्याय अ राजेश कुमार सिंह यांची निवड झाली आहे. पुढचा आहे भारत के 75 महान क्रांतिकारी हे पुस्तक कोणी लिहिले, तर पर्याय क भीमसिंह यांनी. पुढचा आहे इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न 2024 मध्ये डायव्हर्सिटी इन सिनेमा हा पुरस्कार कोणाला मिळाला, तर पर्याय ड रसिका दुग्गल यांना मिळाला आहे. पुढचा आहे तिसरी व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली, तर पर्याय अ आपल्या भारतामध्ये. पुढचा आहे एम्पिन चक्रीवादळ कोणत्या देशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले आहे, तर पर्याय क जपान या देशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले आहे एम्पिन चक्रीवादळ. बीसीसीआयने भारतीय राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली, तर पर्याय ब पूर्व क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण यांची. पुढचा आहे कोणत्या देशातील सिव्हेलुच ज्वालामुखीचा विस्फोट हा झाला आहे, तर पर्याय अ रशिया. पुढचा आहे नेपाळ देशाने भारताला किती मेगावॅट वीज निर्यात करण्याचा निर्णय घेतला, तर पर्याय अ 1000 मेगावॅट. पुढचा आहे वेस्टर्न इंडिया बिलियर्ड्स स्पर्धा 2024 विजेतेपद कोणी पटकावले, पर्याय ड पंकज अडवाणी यांनी. पुढचा 1971 स्ट्रॅटर्जी कॅम्पेन वेलॉर हे पुस्तक कोणी लिहिले, पर्याय ब सत्यजित लाल यांनी लिहिलेले आहे सत्यजित लाल. पुढचा आहे शांघाय अकॅडमिक रँकिंग ऑफ वर्ल्ड युनिव्हर्सिटीज 2024 मध्ये कोणती संस्था भारतातील खाजगी संस्थेमध्ये प्रथम क्रमांकावर ठरली, तर पर्याय ड वेल्लेर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. पुढचा आहे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे महासचिव कोण बनले आहेत, तर पर्याय ड पी अनिल कुमार हे बनलेले आहेत. पुढचा आहे अंडर 19 वुमेन्स T20 वर्ल्ड कप 2025 कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे, पर्याय क मलेशिया या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे. पुढचा आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेने वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2024 जारी केला आहे, तर पर्याय ड UNCTAD या संस्थेने जारी केला आहे. पुढचा आहे 6व्या भारत आणि ऑस्ट्रेलिया समुद्र सुरक्षा चर्चेचे आयोजन कोठे करण्यात आले, पर्याय क कॅनबेरा या ठिकाणी. पुढचा आहे प्रश्न कोणता देश दक्षिण कोरियामधील संयुक्त राष्ट्राच्या कमांडचा 18वा सदस्य देश बनला, पर्याय ब जर्मनी. पुढचा आहे भारतीय अक्षय ऊर्जा दिन कधी साजरा करण्यात येतो, पर्याय ड 20 ऑगस्टला. पुढचा आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणता प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केली, तर पर्याय ड किसानों की बात हा प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. पुढचा आहे कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण ॲपेड आणि भारतातील पहिलेच रेडी टू ड्रिंक अर्थात तयार पेय असलेल्या अंजिराच्या ज्यूसची पहिली खेप कोणत्या देशात रवाना केली, तर पर्याय ब पोलंड या देशामध्ये रवाना केली. आणि नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोलंड देशाच्या दौऱ्यावर आहेत. मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे 144 जे ऑगस्ट महिन्यातील चालू घडामोडी आहेत ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत ते आपण इथे कव्हर केले. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.